त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी व समाज कल्याणासाठी अर्पण केलं। ते महात्मा ज्योतिबा फुले व आई सावित्रीबाई फुले। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती खरं तर आडनावाने जरी फुले असले तरी लोकांनी ज्यांच्या वाटेत कायम काटे अंतरण्याचं काम केलं, पण त्या समाजाच्या कचरापकड जातीत राहून सुद्धा तुमच्या आमच्या वाटेतले काटे दूर करून नावाप्रमाणे ज्यांनी फुले अंतरण्याचं काम केलं त्या महापुरुषांच्या जयंती। महात्मा ज्योतिबा फुले अवघे 13 वर्षाचे असताना त्यांचा विवाह सावित्रीबाईशी झाला। महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला जातात। लग्नाला गेल्याच्या नंतर तिथे काही लोक त्यांना बघतात आणि म्हणायला लागतात की या माळाचं पोरगं इथे काय करायले, याला इथे ठेवू नका। आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा आत्मसन्मान तिथे कुठेतरी दुखावला जातो आणि महात्मा ज्योतिबा फुले ते ब्राह्मण लोक त्यांना त्या लग्नामधून हाकलून लावतात। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आत्मसन्मानाला कुठेतरी ठेस लागते आणि ती ठेस तो आत्मसन्मान कुठेतरी दुखावला जातो। जसं लहानसं रोपटं, जसं लहानसं झाड असते त्याच्या बुंध्यावर आपण काहीतरी कोरतो आणि ते झाड जसं मोठं मोठं होत जातं तसं त्याच्यावर कोरलेली अक्षरं सुद्धा मोठी मोठी होतात। तसंच महात्मा ज्योतिबा फुलेंचा दुखावलेला तो आत्मसन्मान मोठा मोठा होत गेला, ताजा ताजा होत गेला आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना समजलं त्या समाजाचं समता निर्माण करायची असेल, त्या समाजामध्ये जर समता निर्माण करायची असेल तर त्याचा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण। म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी तिथून शिक्षणाचा प्रसार त्या ठिकाणी सुरू केला आणि शिक्षणाचा प्रसार सुरू करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंना समजलं की आपण जर एका पुरुषाला शिक्षण दिलं तर तो एक पुरुष सुशिक्षित होईल, तर आपण जर एका महिलेला जर शिक्षण दिलं तर संपूर्ण घर सुशिक्षित झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणावर जास्ती भर दिला। पण त्या काळामध्ये अशी मान्यता होती, मनुस्मृतीत असं लिहिलेलं होतं की बायांनी महिलांनी अक्षरं जर गिरवली तर त्या अक्षराच्या आया होतात आणि त्या आया तिच्या नवऱ्याच्या ताटात जातात आणि म्हणून महिलांना शिक्षणासाठी त्या काळात बंदी होती। कोणताही पुरुष आपल्या पत्नीला शिक्षण द्यायला तयार नव्हता। अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुलेंना समजलं की आपण जर बाहेरच्या महिलांना जाऊन शिकवायला लागलो तर लोक आपला विरोध करतील। म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वात पहिले क्रांतिज्योती सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाईला शिकवायला लागले आणि आई सावित्रीबाई मातीवर अक्षरं गिरवायला लागली आणि त्यावेळेस आपलीच लोक महात्मा ज्योतिबांची तक्रार घेऊन गोविंदरावांकडे गेली आणि म्हणायला लागली, काय करताय तुमचा पोरगं, कसला उच्छाद आणि उन्माद त्यानं मांडलाय, त्याला घरात ठेवू नका, त्याला घराच्या बाहेर काढा। आणि आपल्याच लोकांनी केलेल्या तक्रारीमुळे महात्मा ज्योतिबा फुलेंना गोविंदरावांनी अंगावरचा कपडा सहित बाहेर काढलं। तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, त्या काळामध्ये हिंदू मनवला जाणाऱ्या एकाही व्यक्तीने महात्मा ज्योतिबा फुलेंना घरात घेतलं नाही। त्यावेळेस घरात कोण घेतलं, त्यांनी घरात जागा कोणाला दिली, त्यांना जागी कोणी दिलं, त्यांना जागा कोणी दिली तर मुस्लिम नावाच्या शेख नावाच्या एका गृहस्थांनी त्यांना राहण्यासाठी घर दिलं। महात्मा ज्योतिबा फुलेंना राहण्यासाठी घर दिलं आणि त्यावेळेस सावित्रीबाई सोबत एक मुलगी हवी होती, एक शिक्षिका हवी होती। तेव्हा त्याच घरातल्या फातिमा शेख नावाच्या मुलीनं शिक्षणाची पताका खांद्यावर घेतली आणि सावित्रीबाई सोबत तिने स्त्रियांना शिक्षण देण्याचं त्या ठिकाणी कार्य केलं। खऱ्या अर्थाने तो काळ आणि ती परिस्थिती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर निघता येत नव्हतं। अशा काळामध्ये माझ्या आईने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या बाहेर तोंडे आणि दगड खाल्लेले आहे, स्वतःवर शेण खाल्लेला आहे आणि लोकांच्या सेवा ऐकलेल्या आहे। आणि त्या महापुरुषांची आपण जर जाणीव ठेवत नसेल तर लक्षात असू द्या, आपण कुठेतरी या इतिहासापासून वंचित आहोत असं म्हटलं तरी चालणार नाही। कारण स्त्रियांच्या संपूर्ण जीवनातला अंधार जर कोणी मुक्त केला असेल, त्यांच्या जीवनातला जर कोणी सूर्य असेल तर ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत। ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे। काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली। काही इतिहासाच्या पुस्तकात आजही लिहिलेलं आहे
की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी साजरी केली तर त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचं नाव आहे, पण इतिहासाला लपून राहत नाही. महात्मा जेम्स डग्लस नावाचा परकीय विचारवंत या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन येतो आणि या महाराष्ट्रामध्ये रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतो. त्याला समाधी कुठेही सापडत नाही, पण तो खूप दिवस शोध घेतो, त्याला समाधी सापडत नाही आणि तो स्वतःच्या देशामध्ये जात असताना वर्तमानपत्रामध्ये बातमी देतो. टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये बातमी देतो की खंताळा म्हणतो या महाराष्ट्राच्या मातीची, ज्या महाराष्ट्राच्या मातीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मी आलो, त्याच राष्ट्रामध्ये त्याच देशामध्ये शिवाजी राजांची समाधी या लोकांना माहित नाही. अशा वेळी त्या काळात इंग्रजी वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले टाइम्स ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र वाचायचे आणि त्यांनी वाचलं. आपल्या संघासोबत ते रायगडावर गेले. 2 ते 3 दिवस झाले. अखेर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडली आणि त्या शिवाजी महाराजांच्या समाधीचे काटेकुटे त्यांनी दूर केले. ती समाधी स्वच्छ पाण्याने धुवून काढली आणि त्याच्यावर फुलं वाहिली. त्यावेळेस तिथला ग्राम जोशी धावत आला आणि म्हणायला लागला की शिवाजी राजा आता शूद्र होता, याच्या समाधीवरची फुलं कशाला वाहतो? आणि त्या ग्राम जोशीने शिवाजीराजांच्या समाधीवरची फुलं पायाने धुडकवली आणि अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुले उठले आणि म्हणायला लागले, हा शिवाजी राजा इथल्या कुळांचा भूषण आहे, तो कुळवाडी भूषण आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती त्या ठिकाणी साजरी केली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तब्बल 1100 ओळीचा पोवाडा लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इथल्या लहान मुलापर्यंत, इथल्या युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी, यासाठी नाही की आपण कुठेतरी एकत्र यावं, वर्गणी गोळा करावी आणि डीजे लावून त्या डीजेच्या तालावर नाचावं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्याच्या वर घेण्याच्या जागी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घ्या. कारण कुठल्या तरी परदेशातला व्यक्ती येऊन म्हणत असेल की शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं, मग त्या व्यक्तीने त्या गोष्टी का बोलल्या असतील याही गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवरायांची जयंती साजरी केली. त्यांना गुरु मानलं. त्यांची जात आपण आजही आपण जातीप्रमाणे त्या गोष्टी साजऱ्या करतो, पण खरं तर एकदा त्यांना जातीत म्हणून त्यांना आपल्या डोक्यात घ्या, नाही तर धर्मासाठी डोक्यात घ्या. ज्या दिवशी या महापुरुषांना तुम्ही डोक्यात घ्याल त्या दिवशी तुम्हाला समजेल या भारत देशामध्ये एकच धर्म आहे, एकच जात आहे, ती म्हणजे माणुसकी. आणि या महापुरुषांचे विचार एक येतात म्हणून हे कधीच जात पाहून गुरु निवडत नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु मानलं आणि खऱ्या अर्थानं एका शिष्यानं आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई म्हणजेच गुरुदक्षिणेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना संविधान दिलं. खरं तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा घर क्रमांक होता 395 आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या संविधानामध्ये सुद्धा 395 कलमा लिहिल्या. आणि अशा प्रकारे एका शिष्यानं आपल्या गुरुला गुरुदक्षिणा या ठिकाणी दिली. मला एकच म्हणायचं आहे की ज्या महापुरुषांनी आपल्या देशासाठी काम केलं, ज्या महापुरुषांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या समाजासाठी काम केलं, तर लक्षात असू द्या आपण सुद्धा माणूस आहोत आणि माणूस म्हणून स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण लक्षात असू द्या की जनावर सुद्धा स्वतःसाठी काहीतरी करून स्वतःसाठीच मरते. आणि आपल्या तर हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे की कितीतरी लाख जन्म झाल्याच्या नंतर मानव जन्म भेटतो,
म्हणून या मानव जन्माचा काहीतरी फायदा घेऊ द्या आणि या इतिहासाच्या या पराक्रमाच्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो आहोत आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे हे आपलं तुम्हा सर्वांचा उद्देश असलं पाहिजे. तुम्हाला सर्वांची मानसिकता असली पाहिजे. जाता जाता एवढंच सांगतो, सत्य सुंदर मंगलाची नित्य आराधना, दुःखीदांचे दुःख जावं ही मनाची कामना, वेद सारे मावळ द्या वैर साऱ्या वासना आणि मानवाच्या एकतेची पूर्ण कल्पना, मानवाच्या एकतेची कल्पना पूर्ण करणं हेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंचं कार्य होतं. ते तुम्हाला आणि मला थोड्या तरी प्रमाणात जमलं पाहिजे एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि यानंतर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे निवड होतो.